गुड मॉर्निंग गाईस. आता सकाळचे वाजलेले आहेत किती 4:45 आणि आता आम्ही उभ्या आहोत लाईनीमध्ये. मी भक्तिताई आणि काजल, बाकीचे अजून येत आहेत. आम्ही पुढे आलो लाईन लावायला बिकॉज रजिस्ट्रेशन फॉर्मवर आपला स्टॅम्प हवा असतं म्हणून. आणि खूप मोठी लाईन लागली. आम्ही अर्धा तास पूर्वी वरून बघितलेलं होतं, खाली होतं, आता फुल भरलं. मोठी लाईन आहे. आता फटाफट आम्ही लाईनीचं काम उरकतो, मग पुढे तुम्हाला भेटते आणि सांगते. काय आम्ही आता ही काठी घेतलेली आहे अँड आता ऑलमोस्ट टाइम झालेला आहे 5:02. तर आता आपण फायनली ट्रॅक तर नाही, आपल्याला गौरीकुंडला जायचं. इकडनं 5 किलोमीटर आहे. तर इकडनं आपण जाणार आहोत टॅक्सीने. तर इकडे जे मोठा लँडस्लाइड झाला होता सर्व्हिस चालू झालेला आहे. तर गाईज हे जे पार्ट आम्ही आता चढत आहोत हे आहे लँडस्लाइड वाला पार्ट. हेच ते मोठं लँडस्लाइड झालं होतं हे पूर्ण. भयंकर दिसत आहे सगळं. खाली मंदाकिनी नदी वाहत आहे. हा हेच पुन्हा डोंगर पडलंय. गाईज आम्ही आता पोहोचलो आहोत गौरीकुंडला अँड आता आम्ही इथे बसलोय नाश्ता करण्यासाठी बिकॉज थोडा पेटपूजा करूया, चाय कॉफी पिऊया, गरम होऊया अँड स्टार्ट करूया. तर आपण आता सगळ्यांचं मी बिफोरवाला शूट करणार आहे बिकॉज हे चेहरे तुम्हाला जे उजळलेले दिसतात ना ते नंतर दिसणार नाहीये. आता मी सगळ्यांची तुम्हाला इंट्रोडक्शन करूया. हाय आपला सुशांत. हाय नमस्कार, माझं नाव सुशांत पाटणेकर आहे आणि हा माझा खूप चांगला अनुभव आहे केदारनाथचा सध्या तरी. अजून तरी यापुढे पण चांगलाच असणार आहे माऊलींच्या कृपेने, काय विषय. हा असं एवढा छान बोलतोय, नंतर आपण परत याचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. ही आहे आपली काजल. काजल नाव काजल. मला आता ओळखतच असेल तुम्ही. त्याची बिझनेस पार्टनर आहे आणि आम्ही आता केदारनाथला ट्रेकिंग चालू करणार. आता आपण आहोत गौरीकुंडला. हो आता गौरीकुंडला आता ब्रेकफास्ट झालाय. आतापर्यंत तर व्यवस्थित आहे, पण आता पुढचं पाऊल बघूया की कसं आहे आपलं. ठीक आहे चला. भक्तिताई ही आपली भक्तिताई. ते आतापर्यंत ट्रेलर केलं ते छोटस आहे, म्हणजे 2 वर्षापूर्वीचं स्वप्न पूर्ण होत आहे. आता बघू. आणि आता एवढं जी चालत आली कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. हा असं आता खूप उंच चालायचं आपल्याला. ठीक आहे. हा ही आपली कृतिका. हाय मी कृतिका. माझा खूप टाइम पासूनचा प्लॅन होता केदारनाथचा, पण फायनली आज सक्सेसफुल होत आहे. खूप ऍडव्हेंचरस आणि खूप थ्रिलिंग असेल. फायनली जो व्ह्यू असेल तो तर वर्थ मिळते. नक्की नक्की. आणि हा आपला मिलिंद. हाय माझं नाव मिलिंद. मी या ट्रिपसाठी खूप एक्साइटेड होतो. खूप टाइम गेला याच्यामध्ये, पण फायनली आता माझा ड्रीम पूर्ण होतं. तर अंकिता मॅडमला थँक्यू स्पेशली. आणि ऑलरेडी ट्रॅकर आहे. हा याच्यानंतर आपण अजून शूट करूया नंतर. हा आपल्याला गाईड करणार आहे. हा तर चला गाईज आता आपला नाश्ता पाणी येतोय. आता पहिला बन मस्काने स्टार्ट करतोय. चाय वाय घेतलाय. आता आज हळूहळू पोट भरणार आहे आम्ही. गाईज आता मस्तपैकी उजेड झालेला आहे अँड इथे सगळ्या गोष्टी खूप जास्त कॉस्टली आहे. बन मस्का पण 50 रुपीज. ठीक आहे, अशा जागेवर सगळं कॉस्टली आहे, पण टेस्ट पण नाही आणि सगळं आंबट होतं. चला ठीक आहे, आता हे काय कंप्लेंट करू मी, जाऊ द्या. हे गाईज आपला आहे गौरीकुंड आणि हे बघा इकडनं लोक अजून येत आहेत. आता आपले 6 वाजून गेलेले आहेत, 6 वाजून 10 मिनिटं. आता आपली इकडनं ट्रॅक स्टार्ट होतोय. हे पहा मंदाकिनी नदी आता पण किती फोर्समध्ये आहे. जेव्हा ती आपदा म्हणजे आली होती, जेव्हा पाऊस खूप जोरात आलेला, जेव्हा आता रिसेंटली ऑगस्टमध्ये पहा इथपर्यंत पाणी होतं. आपली ट्रॅकची आहे स्टार्ट झालेली आहे. फायनली किती वाजले? 6:25 झालेले आहेत. तर आता लेट सी आपण किती तासामध्ये हा ट्रॅक कम्प्लीट करतो ते बघणं आहे. बिकॉज लोकांनी असे म्हटले आहेत की खूप म्हणजे 15 तास लागतात, 12 तास लागतात, कोण 8 तासात पण पोहोचलाय. आपण बघूया आपल्याला किती तास लागतो. आणि सगळे ऑलमोस्ट एकदम पंप आहेत बिकॉज आता नाश्ता वगैरे झालेला आहे सगळ्यांचं. गौरीकुंडचं मार्केट आहे आणि इथे तुम्हाला स्टेचे ऑप्शन पण खूप आहेत, पण आय थिंक थोडं कॉस्टली असते इथे. हे आहे गौरी माताचं मंदिर आणि आसपासचं परिसर इकडचं. आणि इथेच कुठे ते गरम कुंड होतं, पण आता पूर्णपणे वाहून गेलेलं आहे. बघा इथेच कुठे ते गरम कुंडचं होतं, पण आता पूर्ण वाहून गेलेलं आहे.
पहा इथे पण एक लँडस्लाईड झाला होता, तुम्ही पाहू शकता. ते लोकांनी आता दगडी लावून ब्रिज बनवलेला आहे छोटासा. आणि गाईज हे एक प्लेस होता, इथे पण खूप मोठा लँडस्लाईड आला होता आणि ते कंटिन्यू लँडस्लाईड येत होता. हे बघा हे, आणि एमर्जन्सी हेलिपॅड ची जागा आहे. आणि बघा इथे काय उभे उभे चट्टान आहे पूर्ण. हे बघा इकडचा व्ह्यू. आता आम्ही घेतलेला आहे एक फ्रूट सॅलेड ब्रेड बोलतो फ्रूट सॅलेड ब्रेक घेतलेला आहे. तर कसं चाललंय आतापर्यंत? 2-3 किलोमीटरच चाललोय आपण. अजून तरी सगळं उत्तम चाललंय, व्यवस्थित आहे. सध्या ट्रॅक एवढं जास्त अवघड नाहीये, आपण करतोय व्यवस्थित. आता इथून आम्ही जे घेतलेलं आहे ते 13 किलोमीटर आहे. आता ह्याच्या पुढे बघू कसं काय ते. एकाने तर मला सांगितलं 3 किलोमीटर आहे. याला विचार, हे अंकलला विचार. यहाँ से कितना किलोमीटर किधर? 3. अरे मैं बोली मैं चल के आई 13 किलोमीटर वरती आलोय. 3 किलो गौरीकुंड 3. काही एवढा लवकर आम्ही काय सांगणार नाही किती किलोमीटर राहिले किती नाही. आता पुढे जेव्हा आमची हालत कशी होईल कसं नाही ते बघूया. इथून आम्हाला स्नो कॅप माउंटेनचे दिसतात, त्याच्यामुळे अजून आम्हाला मोटिवेशन भेटतं की तिथपर्यंत आम्हाला जायचंय. ठीक आहे, तर आता चलूया. आता ऍक्च्युली सध्या ना हे सीडीवाले आहेत ना रस्ते तसेच चालू आहेत. आता पुढे जाऊन आम्हाला तो मध्ये ब्रिज लागणार आहे, ते क्रॉस करून आम्ही त्या बाजूला जाणार आहे. ते रामवाडा म्हणतात तिथे त्या जागेला. तर बघूया आता पुढे कसं. सुशांत आमचा डान्स करतोय. इथेच खूप मोठा लँडस्लाईड झाला होता तेव्हा. किती मोठा असा डोंगर असा पडलेला आहे खाली. आता या लोकांनी नवीन रस्ता बनवलेला आहे टेम्पररी. हे बघा, आता आम्हाला तिथूनच जायचंय. अजून पण इथून वळून छोटे छोटे दगडी पडतात. हे पागायचे नवीन रस्ता बनवलेला आहे. आधी इकडनंच होतं, हे पुन्हा जॉईंट होतं इथपर्यंत. पण आता ते लँडस्लाईडमुळे आता ते पूर्ण तुटून गेलेलं आहे. अजून बघा तुम्ही रस्त्याचं काम चालू आहे. हे बघा गाईस, हा असा रस्ता आहे सध्या. खूपच हालत खराब आहे इकडे. हे बघा इथून दाखवते तुम्हाला व्ह्यू. हा रस्ता जॉईंट होता. माझ्या मागे दिसते तुम्हाला. आता आम्हाला इकडचा डोंगर क्रॉस करून आम्हाला समोरच्या डोंगरवर आम्ही जाणार आहोत ब्रिजवरनं. ते पुढे येणार आहे रामवाडा म्हणून. अँड इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. खूप सुंदर आणि किती उंच दिसतंय. म्हणजे आता बघूनच भीती वाटते की आपल्याला अजून तिथपर्यंत चढायचं आहे. ते बघा इथून आपल्याला जायचं आहे अजून. ते कॅम्प्स पण आहेत खूप सारे. अँड मग तिकडनं रस्ता आपल्याला क्रॉस करून मग त्या डोंगरावर जायचं आपल्याला. मग तिथून आपला नेक्स्ट ट्रेकिंग स्टार्ट होणार. समोर बघा ग्लेशियर. गाईज आता आम्ही पोहोचलो आहोत भीमबली कॅम्पच्या इथे. आणि इथून रामवाडा 1 किलोमीटर आणि केदारनाथ आहे 10 किलोमीटर. इथे खूप जास्त गर्दी आहे आणि तुम्हाला राहायची पण सोय आहे इथे. जर कोणाला अर्धा रस्ता करून मग दुसऱ्या दिवशी पूर्ण रस्ता करायचा असेल त्यांच्यासाठी खूप छान जागा आहे. मग मी इकडचं हे दाखवते, कॅम्प दाखवते बाहेरून. हे पहा इथे खाय पियाची सोय आहे. इथे रेस्टॉरंट आहे. इथून जर तुम्ही कच्चर केलं तर प्राइस रिड्यूस होतो. गौरीकुंडवरनं जास्त प्राइस आहे आणि इथून रिड्यूस होतो. हे बघा हे प्राइस आहे भीमबली पासून. बेस कॅम्प पर्यंतच आहे. गाईज हा बघा अजून एक स्पॉट आहे. इथे मोठा लँडस्लाइड आला होता आणि इथे तुम्ही दगड बघू शकता. किती मोठे मोठे दगड इकडनं रोल होत होतं आलेले होते. हे बघा खालीपर्यंत गेलेले आहेत. हे बघा किती मोठा दगड आहे हा.
दृश्य किती भयंकर असतील ज्या दिवशी इथे मोठा पाऊस आला होता. आता आपण खूपच जवळ आलेलो आहोत. समोरच मला ब्रिज दिसत आहे. तर चला तिथे जाऊया. तर गाईज आता वरचे जे कॅम्प्स आहेत ते खूप सारे खाली होत आहेत. त्यामुळे खच्चर बघा आता सगळे खूप सारे कॅम्पचे सामान आता खाली घेऊन चाललेले आहेत. बिकॉज आता लास्टची मला वाटते आज काय तारीख आहे 27 28. काजल झोपून गेलेली आहे. नाही फील घेत आहे. तर आता आम्हाला एक छोटासा केदारनाथचं मंदिर आम्ही शॉपिंग करत आहोत. 50ला एक आणि 100ला 2 असं म्हणत आहोत. तुला पण हवे का? खूपच क्यूट आणि छान आहे. तर आम्ही घरासाठी एक घेऊन जातो. बिकॉज वरती आम्हाला माहिती आहे जास्त महाग भेटणार आहे म्हणून. गाईज ऑगस्ट मध्ये आता जी आपदा आलेली, हा जो वॉटरफॉल तुम्हाला जो सुंदर आणि शांत दिसतोय तर त्या दिवशी खूप भयंकर रूप याने घेतला होता. आणि इथून पूर्ण रस्ता वाहून घेऊन गेलेला. हा बघा हा पूर्ण रस्ता त्याने पूर्ण वाहून घेऊन गेला. आधी पहिला हे जॉईंट होतं. आता बघा इथे काहीच नाही, पूर्ण खाई झालेलं आहे. आणि आता बघा हे नवीन त्या लोकांनी ब्रिज बांधलेलं आहे टेम्पररी. पण आता हे पक्का समजा बिकॉज याला आता कधी बनेल आपल्याला माहित नाही पहिल्यासारखं. आणि हे समोर बघा ते घोड्याचा रस्ता आहे. आता आम्ही पुढे जाऊन जो ब्रिज वाहून गेला आता आम्ही तिथे जाणार आहोत. मग तिकडनं तुम्हाला मी दुसरा व्ह्यू दाखवीन की तिकडनं पण तो ब्रिज कसा वाहून गेला, तिकडची मंदाकिनी नदी कशी वाहत होती त्या दिवशी आणि आज कशी आहे ती. तिथं आता आम्ही हॉल्ट घेतलेला आहे थोडं फोटो खेचण्यासाठी. सगळे हे काय कसं वाटतंय हाऊसचं जोश हाय ना. चलो ठरवलंय की एक छोटासा शॉर्टकट मारणार आहे आम्ही. अर्धे लोक फॉरेनर लोक पोहोचले तर आपण पण मारूया जरा. चला आरामात काजल. आता इकडनं काही 7 किलोमीटर अजून आहे. काही तुम्हाला माहिती असेल ज्यांनी आधी ऑगस्टच्या आधी ट्रॅकिंग केलं असेल, इथे एक शॉर्टकट होता खूप मोठा. ते तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आता तिथे खूप मोठी खाई झाली. तुम्हाला मी दाखवते बघा आता कसं दिसतं. बघा पहिला इथून लोक अशी डायरेक्टली जायची तिथपर्यंत. आता इकडनं पूर्ण वाहून गेलेला आहे रस्ता. हा बघा किती मोठा खाई झालेला आता, खूपच मोठं. तरी लोक येत आहेत तिथून ॲडव्हेंचर करत. बघा काही एवढा वरून दगडाची पडक झालेली आणि पुन्हा रस्ता वाहून घेऊन गेली. रस्त्याची हालत. ब्रेक घेतलेला आहे. बॉईल चणे खातोय, परत प्रोटीन इंटेक करतोय. सगळे सायलेंट झालेले बाई. रील्स मधून बघून येऊ नका जर खूप जास्त टफ आहे. हा बाबा खरंच जसं वाटतं तसं अजिबात नाही. फक्त रील्स बघून हा मज्जा मज्जा करत काहीच नाही. आता इथून उतरायचं चालू झालेलं आहे, पण पुढे जाऊन परत चढायचं आहे. पण हे उतरून जरा रिलॅक्स वाटेल, एनर्जी परत येईल आपल्यामध्ये. ओ गॉड हे काय. अच्छा आम्ही तिथून कुठून तरी चालत चालत आलो आणि हा रस्ता ऍक्च्युली असा येतो, पण आम्ही आता शॉर्टकट मारत आलो. तेव्हा काजल
कृतिका आणि सुशांत आहेत तिथे. शॉर्टकट मध्ये तुमचे रस्ते थोडे डिस्टन्स वाचतात बघा, आणि मजा पण वाटते. थोडं डिफरंट काहीतरी केल्यावर का वाटतं. नाहीतर हे घोडे कच्च्या नाही तर बाई जगणं आराम केलाय बाई आमचा. खरं सांगते चाललंच येत नाही बाई लोक. मध्ये 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 बघा कधी पण मारतील असं वाटतं. आणि आता वरती बघा क्लायमेट चेंज झालेला आहे फुल. ते पहा आम्ही कुठून आलोय ते बघा. आता क्लायमेट बघा पूर्ण फॉग झालाय, पूर्ण काहीच दिसत नाही आता कालचं. इव्हन वरती पण. लास्टचे 1 किलोमीटर बाकी आहे. मंदिरचा टॉप दिसतोय आम्हाला. आणि हे बघा हेलिपॅड, हे बघा हेलिकॉप्टर इथे उभा आहे. आता हेलिकॉप्टर सर्व्हिस बंद झालेली आहे पण धुकं कमी नाही झालेलं आहे. बट मंदिरचा टॉप बघून बरं वाटतंय. गाईज इथे हेलिकॉप्टर, त्याच्यात बाजूला नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथे रूम्स बनणार आहेत नवीन. तिथे बघा छान असे मला कॉटेज सारखे रूम्स दिसत आहेत. आणि पुढे तुम्हाला खूप सारे टेंट्स, आणि या मागे पण तुम्हाला खूप सारे टेंट्स दिसतील. पण सगळ्यांचे रेट डिफरंट. जेवढा जवळ जाल तेवढा रेंट जास्त होतो. इथे पण टेंट आहेत हे बघ. समोर भैरव बाबा दिसलेत आम्हाला. बघ आता केदारनाथ बाबा दिसायला पाहिजे. चला कसं वाटतंय सांगा जरा. टॉप दिसून कसं वाटलं? बस आता थोडासा राहिलाय बस. मला वाटतं 200 मीटर राहिलंय बस. मग तिकडे बसून जाया. बाय चलो. फायनली आय कॅन्ट बिलीव्ह माझ्या समोरच आहे मंदिर. सामना करके दिखा दीजिए. बिलीव ही नहीं हो रहा है, सामने आ गए. सामने दिखा दीजिए. गाइस आज तुम्हाला पण दाखवते मंदिर मी. मला मन भरून बघून द्या. कांट बिलीव. जस्ट अ सेकंड ना. कसं वाटतंय फायनली? काय होतंय काजल? थंडी वाजते. आम्ही आता रूम घेतलेली आहे. 4000ला पूर्ण रूम बुक केलेली आहे. इथे सगळे 7-8 लोक झोपू शकतो एवढी मोठी रूम आहे. हॉटेल, बाथरूम पण चांगलं आहे. आणि आता लय थंडी वाजते. आता आम्ही बाहेरून आलो आरती अटेंड करून. टेंटचा प्लॅन होता बाई, नाही जमला. असा कपड्यामध्ये नाही झोपू शकलो. सो इथेच म्हणजे एवढं कोजी रूम आहे तरी पण थंडी वाजते. विचार करा. बाजूला चिपकून झोपा तुम्हाला रूम पूर्ण. आता फटाफट फ्रेश होऊन थर्मल घालून झोपणार आम्ही. बघ इथे एंड करते मी. आणि उद्या आम्ही लोक अभिषेक करणार आहे. म्हणजे आतमध्ये मंदिरात बसून 1 तास बसून पूजा होणार आहे आमची. सकाळी 4चा मुहूर्त आहे आमचा. म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला आम्ही पूजा करणार होतो. उद्या आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया. आपण मी इथे एंड करते. चेक करेन प्लीज.